धुळ्यात बामसेफचे क्लस्टर अधिवेशन संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते 5:30 या कालावधीत धुळे शहरातील शिवतीर्थ जवळ असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भवन या ठिकाणी बामसेफ क्लस्टर अधिवेशन पार पडले। या अधिवेशनात प्रामुख्याने भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा व संवर्धन या देशव्यापी महाजनजागरण अभियानात 200 जिल्ह्यांमध्ये क्लस्टर अधिवेशन होत असून त्यातले एक अधिवेशन आज धुळ्यात पार पडले, ज्यात प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये राष्ट्रीयकरणाचा संदेश, खाजगीकरणाला आळा, राष्ट्रीयकरणातून लोकशाही राज्य समाजवादाकडे संक्रमण आणि मूळ निवासी संघटनांच्या एकतेची मूलभूत तत्वे या विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। बामसेफचे क्लस्टर अधिवेशन या ठिकाणी पार पडले। तर या सर्व कार्यक्रम नियोजनासाठी बामसेफचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतला। मी संजय निकुंबे, जिल्हाध्यक्ष बामसेफ धुळे। आज जिल्हा परिषद भवन येथे जिल्ह्याचं अधिवेशन होतं आहे। त्यासाठी आम्ही 2 विषय ठेवलेले आहेत। राष्ट्रीयकरणाचा संदेश, खाजगीकरणाला आळा घालणे, म्हणजे राष्ट्रीयकरणाकडून लोकशाही राज्य समाजवादाकडे वाटचाल। त्याचबरोबर दुसरा विषय जो आहे तो मूलनिवासी बहुजन संघटनांचा ऐक्याची मूलभूत तत्वे आणि कार्यक्रम, हे 2 विषय घेऊन आम्ही आजचं अधिवेशन घेत आहोत। खाजगीकरण आपल्या बहुजन समाजाला कसं मारक आहे या दृष्टीने आणि राष्ट्रीयकरण झाल्यानंतर आपल्याला त्याचे काय लाभ मिळणार आहेत याविषयी इथं चर्चा होते। या चर्चेसाठी मूलनिवासी चंद्रकांत सोनवणे, संस्थापक संपादक त्रिवेज मीडिया मुंबई, हे उद्घाटक म्हणून लाभले आहेत आणि त्याची अध्यक्षता म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष मूलनिवासी संजय मोहिते हे आहेत। त्याचबरोबर डॉक्टर JS पाटील, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, त्यानंतर संजय पाटील, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हे उपस्थित आहेत आणि दुपारच्या सत्राला बरेचसे आपल्या ज्या समविचारी संघटनाचे प्रतिनिधी ते त्यांची भूमिका आणि आपले मत मांडणार आहेत।